एंट्री गेट बघा किती मोठा आहे। हे बघा आपण आता दुसऱ्या मंडळाच्या इकडे आलो जनजागृती बघा एवढीशा जागेमध्ये एवढी मोठी म्हणजे ठाण्याचा इच्छापूर्ती आपले धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा पूर्ण आनंद आश्रम इथे देखावा उभारला आहे। तुम्हाला राजा किसन नगरचा खूप मोठी मूर्ती आहे। मला बघा गणपती बघा बघा पायाच्या इथे दर्शन तुम्ही पण घ्या दर्शन पायाचं। आपण आता आलो ठाण्याच्या महाराजाच्या दर्शनाला। बाप बघा गणपती बघा हे बघा इथे विष्णूचे पुन्हा सगळे दशावतार दाखवलेत तुम्हाला मी तिकडनं दाखवलं मागून। नमस्कार मित्रांनो मी ओमकार पोंडे सगळ्यांचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत करतो। तर आज आपण पूर्ण ठाण्याचे जे जे प्रसिद्ध मंडळ आहेत गणपती बाप्पाचे ते सगळे आपण आज दर्शन करणार आहोत आणि शुभमत दर्शन करून देणार आहे कारण मला तर माहीत आम्ही फर्स्ट टाइमच चाललो आहे। दोन्ही गाड्या घेऊन हां इंस्टाग्राम आयडी मेन्शन करू आपण तिघांचे पण करू आपण तिघांचे पण मेन्शन करू। आणि पहिले आपण आलो आहे काजवाडीचा राजाच्या इथे इकडनं आपण आपली पुढं व्हिडिओ सुरू करूया। तर आता एंट्री गेट तुम्हाला दाखवतो मी। हे बघा एंट्री गेट बघा किती मोठा आहे काजवाडीचा राजा। चला आज जाऊया आता। खूप सुंदर मूर्ती आहे बघा मला जाऊ झूम करून दाखवतो मी। आणि इथे पूजेची मूर्ती हे बघा आपण आता दुसऱ्या मंडळाच्या इकडे आलो जनजागृती मित्र मंडळ। बॅकग्राऊंडला गाणी चालू त्यामुळे तुम्हाला माझा आवाज येत नसेल पण हे बघा केदारनाथची पूर्ण थीम केलेली आहे खूप भारी आहे। चला आपण आता आतमध्ये जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया। चला गाणी लावली त्यामुळे आवाज मला तुम्हाला येणार नाही। चला आपण आज जाऊया आता इकडनं। बघा गणपती बघा किती सुंदर आहे डेकोरेशन एकदम जबरदस्त केलं केदारनाथची थीम आहे। पूजेची मूर्ती पण किती छान आहे बघा खूप सुंदर आहे। डेकोरेशन बघू शकता तुम्ही साईडचा पूर्ण खूप सुंदर डेकोरेशन केलंय केदारनाथची थीम केली जाम भारी वाटतंय। चला आता आपण जाऊया तिसऱ्या मंडळामध्ये। तर आपण आता आलोय किसन नगरचा मोरियाच्या दर्शनाला। मूर्ती आहे बघा अशी असणार आहे पण तुम्हाला मी सरळ आतमध्ये जाऊनच दाखवतो। ही बघा एवढीशा जागेमध्ये एवढी मोठी बाळूमामांच्या रूपामध्ये मूर्ती आहे जबरदस्त मूर्ती आहे ही बघा। किसन नगरचा मोर्या अगदी हे बघा एवढी छोटी जागा आहे। किती फीटची मूर्ती असेल ही किती फीटची असेल अंदाज 10-15 असेल ना असेल 10-15 फूटच्या आसपास असेल। तर आपण आता आलोय आपल्या चौथ्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला म्हणजे ठाण्याचा इच्छापूर्ती आपले धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा पूर्ण आनंद आश्रम इथे देखावा उभारला आहे। तुम्हाला पूर्ण दाखवतो मी आतमध्ये जाऊन। चला व्हिडिओ मी थांबवत नाही पूर्ण मला लाईव्हच दाखवतो सगळं। हे बघा डिट्टो डिट्टो सेम अरे बाप साहेबांचे इथे फोटो जुने फोटो वगैरे सगळे लावलेले आहेत जबरदस्त रे। लेजिट लेजिट ही व्हिडिओ मी थांबवणार नाही क्लिप कंटिन्यू क्लिप ठेवतो मी। इकडनं आज जायचं आहे वाटतं कुठे साहेबांची सभा होईल इथून आज जायचं आहे। हे बघा जबरदस्त बनवले साहेबांची आरामाची खोली होती इथे एकदम ओरिजिनल जसं पहिले होतं तसंच एकदम डिट्टो। आणि हा इथे देवघर बोलू शकतो आपण देवघर आहे बघा
सेम डिट्टो आहे बघा. त्रिशूल वगैरे होते साहेबांचे सगळे ते. वाईब एकदम भारी, एकदम कांगाला एकदम अक्षरशः काटा येतोय आतमध्ये शिरल्यापासून. एवढं एकदम प्युअर वाईब्स येतात. हे बघा गणपती बाप्पा कुठे आहेत ते आता बघूया. आपण इकडनं जायचं आहे. आपण डायरेक्ट इकडे आलो. धर्मवीर 2 आपला आता लॉन्च होणार 27 सप्टेंबरला. सगळ्यांनी आवर्जून बघा. बघा ठाण्याचा इच्छापूर्ती. डेकोरेशनला हॅट्स ऑफ आहे, खरोखर हॅट्स ऑफ. प्रभावळ पण खूप भारी बनवलं आहे. त्यावरती मुशकावरती ठाण्याचा इच्छापूर्ती म्हणून लिहिलं आहे. जबरदस्त. आता आपण तुम्हाला समोरून दाखवतो. बघा गणपती बघा किती भारी आहे. मागची प्रभावळ पण खूप मोठी आहे. मला व्हिडिओमध्ये एवढी दिसून नसेल येत मोठा, पण खूप मोठी आहे. आणि मुकुट पण काय सजवलं आहे डायमंडनी. बघा जबरदस्त. 2024चा सगळ्यात आवडता डेकोरेशन म्हणजे माझा इकडचा ठाण्याचा इच्छापूर्तीचा. खूप भारी, खूप भारी. तुम्हाला यायला नाही भेटलं तरी काय हरकत नाही. तुम्हाला मी दाखवलं आहे गणपती. इथे विहिरीचा पण देखावा केलेला आहे. चला आता आपण जाऊया आपल्या पुढच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला. चला तर आता आपण पुढच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलो आहे. तो म्हणजे राजा किसन नगरचा. खूप मोठी मूर्त आहे. मला आतमध्ये जाऊन दाखवतोय बघा. मला समोर दिसते खूप मोठी मूर्त आहे. आणि ना चेहरा आहे ना तुम्हाला मी सांगतो. बाहेर आल्यावर सांगतो मी तुम्हाला. चला आज जाऊया. बघा गणपती बघा खूप मोठी मूर्त आहे. प्रभावळ पण मागचा खूप मोठा आहे. जवळून दाखवतो. हे बघा गणपतीला जे अलंकार लावलेत ना ते पण खूप सुंदर आहेत. हे बघा जबरदस्त. मला लांबून पण दाखवतो कारण जवळून तेवढा व्ह्यू कॅमेऱ्यामध्ये कव्हर होत नाही. लांबून पण दाखवतो तुम्हाला. हे बघा लांबून पण तुम्हाला दाखवतो. लांबून तुम्हाला एकदम क्लिअर व्ह्यू असेल गणपतीचा. किती मोठी मूर्त आहे ती. आणि ते ब्लड डोनेशनचं कॅम्पेन पण चालू आहे. ते पण एक चांगली गोष्ट आहे इथे. तुम्हाला जवळून तर मी दाखवलं आहे गणपती. चला आता जाऊया आपल्या पुढच्या दर्शनाला. चलो. तर मी तुम्हाला ते म्हणत होतो की चेहरा आहे ना गणपतीचा ऑलमोस्ट थोडा मला उमरखेडचा राजाचा मी जेव्हा आगमनाला गेलेलो ना ऑलमोस्ट थोडं सेम वाटतोय मला. कारण जी फेसिंग असते ना उमरखेडचा राजा दरवर्षी सेम असते. ती ह्या गणपतीची मला वाटते फेसिंग. चला तर आता आपण आलो आहे वाघळीच्या राजाच्या दर्शनाला. बघूया कशी मूर्ती आहे. चला वाघळीचा राजा. चलो गर्दी आहे वाटतं भरपूर. बघू चला. बघा गणपती बघा. मागची प्रभावळ काय दिले शेष नागाची. जबरदस्त. जबरदस्त मूर्ती आहे. हे बघा. आणि इथे पण काहीतरी कॅम्पेनच चालू आहे. काहीतरी चांगलं आहे. ते प्रत्येक जागी से ब्लड डोनेशनचे वगैरे कॅम्पेन चालू असतात ना मंडळामध्ये. भारी वाटतं बघायला. हे बघा पायाच्या इथे दर्शन. तुम्ही पण घ्या दर्शन पायाचं गणपती बाप्पाच्या. जबरदस्त. चला आता जाऊया आपल्या पुढच्या मंडळाच्या गणपतीच्या दर्शनाला. हा बघा हा वाघळीचा राजा. चला आता पुढे जाऊया. बघा आपण आता आलो ठाण्याच्या महाराजाच्या दर्शनाला. हे बघा डेकोरेशन पण खूप भारी केलं आहे. झुंबर वगैरे लावले. ठाण्याचा महाराजा. जबरदस्त मूर्ती आहे. जबरदस्त. ठाण्याचा महाराजा. रेडिओ पार्टनर 104.8 इश्क FM. Do the इश्क बेबी. गणेश उत्सव मंडल पिछले 48 सालों से बाप्पा की भक्ति में भागीदार है. एक गांव एक गणपती. चला आता आपण जाऊया पुढच्या मंडळाला. गणेश उत्सव मंडल. आता आपण आलोय साई चौकचा सुखकर्ता मंडळामध्ये.
अरे बाप, हे बघा ज्योतिबाच्या रूपात मूर्ती आहे. गणपतीची जी पोज आहे ना बसण्याची खूप भारी आहे. आणि जो लाईटचा फोकस आहे ना एकदम परफेक्ट गणपतीच्या चेहऱ्यावर आहे. एकदम उठून दिसते मूर्ती. मला कशी वाटली गणपती बाप्पाची मूर्ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला इथे आता गाणी चालू आहेत, आपलं कॉपीराईट वगैरे यायचा. चला आपण जाऊया आता दुसऱ्या मंडळामध्ये. चलो. तर आता आपण आलो आहे मुलुंडचा राजा गणपती बघायला. हे बघा लाईन आहे इथे, जातील 10 मिनटं जातील. तुम्हाला पुढून मी व्ह्यू दाखवतो, तोपर्यंत लांबून बघा तुम्ही. पूर्ण पायापर्यंत दर्शन आहे. तुम्हाला पण देतो पूर्ण पायापर्यंत दर्शन बाप्पाचं. चला आपण जाऊया आता पुढे. आता आपण जवळून बघूया गणपती. पूर्ण चरणापर्यंत दर्शन आहे. तुम्हाला पण दर्शन देतो बाप्पाचं. खूप क्यूट मूर्ती आहे बाप्पाची. मागचं प्रभावळ पण ना, प्रभावळ एकदम मला आवडीचा विषय म्हणजे प्रभावळ जाम भारी बनवतात. चरणापर्यंत दर्शन आहे तिथे. आपण तिथपर्यंत दर्शन घेऊया. तुम्ही जवळून बघा तोपर्यंत बाप्पा. पहिले फोटो काढतो, तुम्हाला तिकडे दर्शन दाखव. तुम्ही पण दर्शन घेतलं असेल बाप्पाचं चरणाचं. मला दिलंय मी दर्शन. चला आता जाऊया आपल्या पुढच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला. चलो. तर आपण आता आलो आहे ठाण्याच्या राजाच्या दर्शनाला. आपला आता शेवटचा गणपती असणार आहे, कारण आपण जे जे प्रसिद्ध मंडळ आहे ठाण्याचे, म्हणजे जे वाघे साईडचे, ते आपण सगळे गणपती बघितलेत. आता शेवटचा ठाण्याचा राजा आहे. तर आता आपण जाऊया ठाण्याच्या राजाच्या आतमध्ये. हे बघा समोर, हे बघा हा आहे मेन प्रवेशद्वार. लाईन आहे इकडनं, कारण आज जायचं तुम्हाला सरळ मी आता आतमध्ये जाऊन दाखवतो. चलो. हे बघा आपण आता ठाण्याच्या राजाच्या मंडपामध्ये आलो आहे. जस्ट आरती झाले त्यामुळे खूप गर्दी आहे आतमध्ये. तुम्हाला मी पूर्ण दर्शन दाखवतो बाप्पाचं. जस्ट आरती चालू होती. आपण जाऊया पुढे. चला. आणि हे बघा डेकोरेशन म्हणजे खूप भारी डेकोरेशन असतं. दरवर्षी डेकोरेशन खूप भारी असतं ठाण्याच्या राजाचे. बघा इथे विष्णूचे सगळे दशावतार दाखवलेले आहेत. 12 अवतार, मत्स्य अवतार, सगळे अवतार दाखवलेले. तुम्हाला मी पुढून दाखवतो. आता पुढे जाऊन तुम्हाला मी दाखवतो बाप्पाचं. चला. हे बघा इथे विष्णूचे पुन्हा सगळे दशावतार दाखवलेत. तुम्हाला मी तिकडनं दाखवलं मागून, पण तुम्हाला जवळून व्ह्यू दाखवतो मी. हे बघा डेकोरेशन जबरदस्त डेकोरेशन असतं दरवर्षी. मी माझी आगमनाची व्हिडिओ बघितली असेल ठाण्याच्या राजाची, तुम्हाला मी जवळून दाखवतो. चला. हे बघा इथे मूषक आहेत. तुम्हाला मी आता ठाण्याचा राजा. खूप गर्दी आहे, तर तुम्हाला मी बाहेर जाऊन सांगतो मी सगळं. तुम्हाला मी झूम करून दाखवतोय. बघा खूप गर्दी आहे आतमध्ये. डेकोरेशन बघू शकता तुम्ही पूर्ण. हे बघा, हे बघा सगळे अवतार दाखवलेले आहेत. यावेळी श्री विष्णूची सगळे अवतार दाखवण्याची थीम आहे, म्हणून एवढं भारी डेकोरेशन वाटतंय. बघा. चला आता आपण बाहेर जाऊया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चलो. तर आपलं सगळे आपण दर्शन बघितलेत. ठाण्याचा राजा बघितला, आपण सगळे राजे बघितले. तर सगळे ठाण्याचे मोठे मोठे गणपती आपण सगळे जे जे प्रसिद्ध मंडळ आहेत ते आपण सगळे बघितलेत. आणि इथे स्पेशल टाईम म्हणजे ठाण्याच्या राजा जेव्हा आलो आगमनाला, ते बघा तुम्ही मागे बघू शकता खूप मोठी लाईन होती. आणि जस्ट आरती चालू असल्यामुळे लाईन अजून वाढत होती. तिकडे मग एक कार्यकर्ता आहे सुजल सावंत म्हणून, त्यांनी मला डायरेक्ट दर्शन दिलं. त्यासाठी जे सुजल तू व्हिडिओ बघत असशील तर थँक्यू सो मच की मला डायरेक्ट दर्शन दिल्याबद्दल. आणि चला आता ही व्हिडिओ इकडेच थांबूया. आणि हो, स्पेशल थँक कोणाला तर शुभम, श्रवण आणि सर्वेशला, कारण त्यांच्या तिघांमुळेच आपल्याला सगळे ठाण्याचे जे जे सुप्रसिद्ध मंडळ आहेत ते आपण सगळे बघितलेत आज. चला ही व्हिडिओ पण इकडेच थांबूया. आणि आता पुढची व्हिडिओ म्हणजे येईल धारावीच्या पण बघणार आहोत गणपती, कामाठीपुराचे बघणार आहोत, खेतवाडीचे भरपूर गणपती अजून बघणार आहोत आपण.
भरपूर चॅनलला व्हिडिओ येतील, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओज येत राहणार आहेत. आपल्या चॅनलवरती गणेश उत्सव आहे, गणेश उत्सव झाला म्हणजे नवरात्री आहे, भरपूर आपला व्हिडिओ येत राहणार आहेत आपल्या चॅनलवरती. तर भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. सो स्टे ट्यून, बाय बाय.